बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झालेत। त्यातच मागील वर्षीचा पीक विमा आजपर्यंत मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अजून एक मोठे संकट उभे राहिले आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने पीक विमा आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तीव्र स्वरूपाच्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। दैनंदिन वस्तूंची महागाई सोबतच बियाणे, खते आणि पीक लागवडीचा खर्च दुप्पट तिप्पट वाढत असताना शेतमालाला मात्र भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। नैसर्गिक आपत्ती, सततचा पाऊस, ढगफुटी यांसारख्या अस्मानी सुलतानी संकटांमुळे तो त्रस्त झाला आहे। येणारी सरकारी मदत आणि अनुदान सुद्धा त्याला वेळेवर मिळत नाही आणि त्याच्या हक्काचा पीक विमा देखील मिळाला नाही। फडणवीस सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्येची भीती असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। कृषी विभागाला पीक विम्यासंबंधी 8 सप्टेंबर 2025 रोजी निवेदन देऊन देखील काहीही उपयोग न झाल्यामुळे हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या भावना प्रशासनासमोर मांडण्यात आल्या। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले। या मोर्चात संतोष दांडगे, दत्ता पाटील, गजानन वाघ, तुकाराम काळपांडे, मुस्ताक भाईजान, रमेश ताडे यांच्यासह असंख्य शिवसेना कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठ्या अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन आम्ही या ठिकाणी आयोजन केलेले होते। माननीय उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले। आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांसाठी की 2023-24 ची जे रब्बीचा अजून पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो मिळाला पाहिजे। त्यानंतर 2024-25 चा पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे। त्यानंतर 2023-24 चे फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं। त्याचबरोबर 2024 च्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी केवायसी केली परंतु अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा। अशा प्रकारच्या शेतकऱ्या सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येताबरोबर 7-12 कोरा करू आणि तुमचं कर्जमाफ करू, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली नाही। तर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसमेत शिवसेनेनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं। या मागण्या जर येत्या काही दिवसात तात्काळ मंजूर झाल्या नाही, शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत या भविष्यात पुढचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येईल। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।